नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नालासोपारा स्टेशन। मी आलो आहे नालासोपारा स्टेशनच्या बाहेर। सो तुम्हाला मी बाहेरचं दाखवतो की कसं दिसतं आहे। हे अशा प्रकारे दिसतं आहे। सो इथे ब्रिज आहे, तर आपण ब्रिजवरून ईस्ट टू वेस्ट असं जाणार आहोत। सो मी आता ईस्टपासून चालू करतो आहे। मधला प्लॅटफॉर्म दाखवेन मी, कोणते प्लॅटफॉर्म कशासाठी आहे, आणि तिथून मग सरळ जाऊन वेस्टला जाणार आहे मी। सो चला आता मग सुरुवात करूया। सो आता 4:30-5 सुमारास टायमिंग आहे। सो त्याच्यामुळे कदाचित गर्दी असेल। आता गर्दी व्हायला सुरू झाली आहे। 6-7 नंतर तो खूप गर्दी होते, त्यामुळे तेव्हा तर व्हिडिओ काढताना थोडा मुश्किल होईल, म्हणून थोडा लवकरच आलो मी। सो हे बघा, इथे तिकीट घर आहे। नालासोपाराचं तिकीट घर। हे अशा पद्धतीचं तिकीट घर आहे। जसं विरारला दाखवलं होतं, विरारला गर्दी नसते तशी इथे पण गर्दी नसते, खूप कमी गर्दी असते। ज्यांना ॲपबद्दल वगैरे माहिती नाही आहे ते लोकच फक्त जास्त करून तिकीट काढायला येतात, नाही तर अदरवाईज मोस्ट ऑफ द पीपल ॲपवरूनच तिकीट काढतात। सो आता आपण ब्रिजवरून जाऊया वरती, तिथून तुम्हाला मी दाखवतो की कोणते प्लॅटफॉर्म कुठे जाण्यासाठी आहेत। सो विरार आणि नालासोपारा असे 2 स्टेशन आहेत जिथे खूप गर्दी असते। हे बघा, स्टेशन बाहेरून असं दिसतं। तिथून आता आपण जाऊन आलो तिकीट घराच्या इथून। सो इथे प्लॅटफॉर्म, इथे 4 प्लॅटफॉर्म आहेत। तर मी तुम्हाला दाखवतो की कोणता प्लॅटफॉर्म कशासाठी आहे ते। इथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे, तो विरारला जाण्यासाठी आहे। विरार लास्ट स्टॉप आहे, आणि त्याच्या पुढे पण काही स्टॉप आहेत, पण ते आपण नंतर बघणार आहोत। आणि सेकंड प्लॅटफॉर्म आहे तो जातो चर्चगेट साईडला। दादर, बोरिवली, चर्चगेटला जायचं असेल तर सेकंडवर आहे, आणि थर्डवर पण तुम्हाला विरारला जायला मिळेल, आणि 4th परत चर्चगेट साईडसाठी आहे। सो हा ब्रिज आहे। आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून खाली उतरूया, आणि तिथून मग सरळ ईस्टला जाऊया। प्लॅटफॉर्मचा म्हणून मी दाखवतो तुम्हाला बघा ना की कसं आहे ते।
हे विरारपेक्षा थोडं वेगळं आहे. ही बघा AC ट्रेनची, मी काल मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली होती. सेम ही तशीच आहे. सो ऑलमोस्ट आपण एका डोकाला आलो आहोत. आता इथून आपण दुसऱ्या डोकाला जाणार आहोत. कुठं वगैरे पॉलिश करायचे असतील तर कुठं पॉलिश करायची असं. तिथे मागे 2 ब्रिज होते आणि आय थिंक पुढे टोटल 4 ब्रिज आहेत पूर्ण प्लॅटफॉर्मवर. सो इथे अजून एक आहे तिकीट घर. बघू शकता एक छोटं तिकीट घर आहे. सो पूर्ण प्लॅटफॉर्मवर 2 ते 3 ठिकाणी तुम्हाला तिकीट घर भेटणार प्रत्येक स्टेशनला, जिथे तुम्ही जाऊन तिकीट काढू शकता. पूर्ण प्लॅटफॉर्मच्या एंडला गेल्यानंतर मग मी ईस्टला नेणार आहे तुम्हाला. ही बघ अजून एक ट्रेन आली आहे. आपण इथे 2 मिनटं थांबूया. ट्रेन आल्यावर किती लोक बाहेर पडतात ते तुम्ही बघू शकता नालासोपारा स्टेशनला. आता आपण नालासोपारा स्टेशनला सो मी तुम्हाला दाखवतो. ट्रेन आत्ताच आली आहे. किती लोक बाहेर पडतात ते तुम्हाला माहीत पडेल. आणि ही आत्ता 4ची टायमिंग आहे. जर 6-7च्या दरम्यान आलं तर खूप पब्लिक असतो. सो ही ट्रेन आली आहे. ही आहे विरारची ट्रेन. विरारनंतर परत ती रिटर्न होऊन चर्चगेटला जाते. बघू शकता किती लोक आहेत. हे बघा एक्झिटसाठी दिलं आहे. इथून आपण बाहेर पडू शकतो. सो हा आहे लास्ट ब्रिज. आणि ते आहे लास्ट स्टॉप. बघा अजून एक ट्रेन आली आहे.
आपण ब्रिजवर नाही जाणार आहोत. सो आता आपण आलो आहोत एकदम एंडिंग पॉईंटला. तर आता इथून मी आता तुम्हाला वेस्टला घेऊन जाणार आहे. मगाशी मी तुम्हाला बोलवतो ईस्टला, पण ईस्टला नाही, ईस्टवरून आपण निघालो. ईस्टवरून आता वेस्टला मी जाणार आहे. तर मगाशी आता लास्टचा जो तिकीट दर दाखवला तिथून आता बाहेर पडणार आहोत आपण, आणि मग तिथून थोडासा एरिया दाखवून मग आपण एंड करतो. चला तर मग. जेव्हा ट्रेन नसते तेव्हा प्लॅटफॉर्म एकदम खाली असतो. तुम्ही बघू शकता किती खाली आहे. हे बघा, इथे वरती जाण्यासाठी असे एस्केलेटर दिलेले आहेत, जिने. सो ज्या लोकांना चढायचा वगैरे कंटाळा आला सो ते लोक तिथून जातात. मतलब कोणीही जाऊ शकतो. हे बघा किती गर्दी झाली आहे आता. ट्रेन सुटल्यानंतर खूप गर्दी असते. आता आपण स्टेशनच्या बाहेर पडतो आहे. मगाशी दाखवलेला तिकीट दर तुम्ही बघू शकता, समोरच आहे. स्टेशनच्या बाहेर अशी दुकानं आहेत. इथे मार्केट आहे, भाजी मार्केट दिसतोय. आपण आता स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. बघा जम्बो किंग. याची जी मेन ब्रांच आहे ती मलाड वेस्टपासून मलाड ईस्टपासून याची जी ब्रांच आहे ती मलाड ईस्टला आहे, मेन ब्रांच. इथे बघा एक प्रकारचा कबूतर खानाच आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे वसई रोड. सो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि मला सांगा कशी वाटली, आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.